नमस्कार मित्रो, आपल्यासोबत ज्येष्ठ तमाशा संघटक आणि गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई जमादार उपस्थित आहेत. पापाबाई, तुम्ही तमाशा क्षेत्रात जसं काम करता तसंच अलीकडे तुम्ही एका चित्रपट वेब सिरीजमध्ये किंवा लघुचित्रपटात काम केल्याचं समजलं. काय आहे हा प्रकार, म्हणजे नेमकं काय आहे चित्रपट? नमस्कार. तो चित्रपट म्हणजे कला केंद्रावर चित्रपट आहे. बर. म्हणजे आता कला केंद्र आणि तमाशा कलावंत दोन्हीच्या बी आता एकसारख्याच असतात. तमाशा कलावंतांना बी तमाशा सादर करणं किंवा त्या गावात जाणं, त्या गाववाल्याशी किंवा काही सगळीच माणसं त्रास देतात असं नाही. एखादा देत असतो ती गाववाले हे समजावून सांगणं. तसं कला केंद्रामध्ये जो त्रास असतो, बर. जी वस्तुस्थिती असते ती वस्तुस्थिती मांडण्याचं काम त्या घुंगरू इश्काचा नाद खुळा या पिक्चरमध्ये दाखवलं. साधारणपणे घुंगरू इश्काचा नाद खोळा या सिनेमाची अगदी थोडक्यात कथा काय सांगता येईल आपल्याला? याची कथा म्हणजे असं आहे, तिथं गिरायक म्हणून येतच, प्रत्येक त्या कला केंद्रात गिरायक येतच असतात. पण एक आरके म्हणून एक मुलगा असतो, बर. म्हणजे दांडग्या कुटुंबातला, म्हणजे एक सरकार घराण्यातला तो मुलगा असतो. बर. तो येऊन त्या मुलीच्या गाण्यावर अदाकारीवर पैसे खर्च करतो आणि तो परत नंतर नंतर एकतर्फी त्या मुलीच्या प्रेमात पडतो. बर. मग प्रेमात पडल्यानंतर तो व्यसनाधीन जातो, परत येऊन तिथे दंगा करतो. असे बरेच वेळा तक्रार होताना परत ते गाववाल्यापर्यंत गोष्ट जाते. परत त्यांच्या वडिलापर्यंत सांगून ती गाववाले सगळे जातात, सांगतात. हे सांगून हेच कथानक आहे. बर. म्हणजे पुढं पुढं जे हे कथानक आहे, याच्यावरच कथानक ते फिरलेलं आहे. लोक म्हणजे संगीत कला केंद्रावर आहे. बर. म्हणजे कला केंद्रातल्या कलाकारांचे प्रश्न आणि त्यात जर नाद खोळा, म्हणजे जर इश्काचा नाद लागला तर माणूस खोळा होता, अशी मांडणी करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तुमची भूमिका काय आहे? माझी भूमिका त्यात कला केंद्राचे प्रमुख म्हणून आहे. बर. आबासाहेब काळे म्हणून माझं त्या पिक्चर मधलं नाव आहे. बर. त्या कला केंद्राचा प्रमुख म्हणून आहे. आणि त्या माझी मंडळी म्हणून जे कला केंद्राची प्रमुख महिला म्हणून शोभा लाखे इस्लामपूरकर, लावणी सम्राज्ञी. लावणी सम्राज्ञी, ते त्यांचे कला केंद्र स्वतःच आहे. त्या अनुभवावर, त्या सगळ्या गोष्टीवरच ते त्यांनाही काम त्या आता ह्या जलसा केंद्र आहे म्हटल्यानंतर इथे चित्रपटामध्ये सुद्धा लावण्या सादर झाल्याच असतील. तर ह्या लावण्या म्हणजे शोभाताई लाखे आहेत म्हटल्यावर त्यांची लावणी झालीच असेल. पण आणि कुणाकुणाच्या लावण्या, कुठले कुठले कलाकारांची लावणी सादर करणारी ह्या? आता कसं आहे, त्या पिक्चरमध्ये मेन मालकीन आहे शोभा लाखे. त्याने ते पिक्चरमध्ये त्या लावण्या गायल्यात म्हणून दाखवलंय. पण पार्श्वगायक त्यांचा आहे. पार्श्वगायक त्यांचा आहे. आणि त्या पिक्चरमध्ये जे लावण्या अशा आहेत, ज्या आज आंतरराष्ट्रीय लेवलची जी लावणी सम्राज्ञी म्हणून नाव आहे भारतभर, भारताच्या बाहेर, रेश्मा परेतकर. रेश्मा परेतकर मला वाटतं ते पुणे विद्यापीठात पीएचडी पण करतात. PhD करतात आणि फार गुणी कलावंत आहे. त्यांनी चेक लावणी आहे. बर. परत प्राजक्ता माटे म्हणून आहेत, बर. त्या मुलीची कलावणी आहे. परत थोरात म्हणून एक मुलगी आहे, शुभांजली शुभांजली थोरात, तिची लावणी आहे. परत तुम्हाला सांगतो अनेक की उमा तासगावकर, आपले ज्या तमाशा लंका पाचेगावकर म्हणून आहे, ती लंकाची बहिणीची मुलगी, तिची एक लावणी आहे. लंका पाचेगावकराची एक लावणी आहे. छाया लाखे इस्लामपूरकर, बर. ज्याने नृत्यांगणामध्ये आपण महाराष्ट्रभर नाव केलं, शोभा लाखे यांची बहीण, त्यांची एक लावणी आहे. त्यांची चुलत बहीण दुसरी रेश्मा लाखे म्हणून आहे. बर. त्या दोघी तिघीने कोरसला 2 मुली आणि त्या स्वतः नाचायला त्यांनी एक लावणी केलेली आहे. मग अशा जवळपास 7 लावण्या आहेत त्या. अरे बाप. म्हणजे मोठ्या मराठी चित्रपटात सुद्धा 7 लावण्या असतात? नाही, मराठी चित्रपटात तुम्ही प्रत्येक जर बघितले तर त्यात 1 लावणी किंवा 2 लावणी. ह्यात लावणी घ्यायचं. मला एकाचा फोन आला परवा दिवशी, तुम्ही म्हटले काम केले लावण्या एवढ्या पिक्चरमध्ये कशा? तर ते आपण ते दाखवण्याचा आमच्या निर्माता रामदास राऊत साहेबांचा हेतू होता की आता काही वेळेचा अभाव असल्यामुळे काही जरा कमी जास्त सीन केलेत, पण त्यात रेसल आवाज, त्यात रेसल करतात. त्या कला केंद्रामध्ये जो रोजचा स्टेज शो असतो, त्या स्टेज शो म्हणून असा दाखवत म्हणून 5-7 लावणी.
म्हणजे आता लावणी कलाकारांनी जशी आता 7 लावण्यवतींनी जवळजवळ 7 लावण्या सादर केलेल्या आहेत. केले. तसं आता तुम्ही आहे, समजा शोभाताई लाखे आहे, तसं मग इतर पात्र कोण कोण होती ह्या? त्यात आता प्रमुख पात्र म्हणजे त्यांचे हे दोन, आम्ही दोन, शोभा लाखे आणि मी, हम्म, थिएटर मालक मालकीन. हम्म. परत दुसरे जे आरकेचे वडील आहेत, ते एक, त्यांची एक भूमिका आहे. राजेंद्र तामान्य म्हणून आहेत. राजेंद्र तामाणे. राजेंद्र तामान्य त्यांची. परत आरकेची आई म्हणून जी आहे, अलकाताई जोगदंड म्हणून आहेत, पुण्याच्या आहेत. बरं. मग त्या जवळजवळ रामदास राऊत साहेबांच्या त्यांच्या मालिकेमध्ये बऱ्याच कामं त्याने केले. परत युवराजच्या भूमिका, जो आमचा भाचा आहे, म्हणजे आबासाहेब काळ्यांचा भाचा म्हणून आहे, तो आबासाहेबचा भाचा म्हणून जे गावकरी म्हणून प्रमुख जे आहेत काय लोक, त्या म्हणजे वसंतराव जगतापांना, राजेंद्र मोरे, प्राध्यापक संजय थोरात सर, परत आमचे मधुकर कासाळ, संजय विश्वासराव, सतीश तांगड, बबन गावडे, बेल्ल्याचे शेख चिच्चा, परत असे बरेच एक ना अनेक, म्हणजे आमच्या AV9 चॅनलचे, यूट्यूब चॅनलचे संपादक विशाल लोंढे, परत अशोक जावळे, असे बरेच लोक, म्हणजे त्यात गावकरीमध्ये लोक आहेत. तसेच त्यात आणखी एक महत्वाचं म्हणजे ह्या ज्या नृत्यांगना आहेत, रेश्मा परितेकर, म्हणजे कलेसाठी योगदान देणारे किती आहेत, त्या पैशाची बी अपेक्षा न करता. त्या मुंबईला कार्यक्रम होता त्यांचा 24ला, 24-25ला कार्यक्रम उरकून ती एक तर पिक्चरमध्ये लावणे म्हणताना तिथून गाडी करून त्या शूटिंगसाठी आल्या. ते शूटिंग उरकून पुन्हा मुंबईला गेले. म्हणजे मला काय म्हणायचं, त्या कलेविषयी, त्या सरस्वतीविषयी इतकी श्रद्धा आहे. म्हणजे आलेले जे बहुतेक कलाकार होते, हे आपल्याला मानधन किती मिळतंय किंवा पैसे किती मिळतात ह्याच्यापेक्षा कलेवरच्या निष्ठेपोटी आले होते असं आपल्याला म्हणाल. मग आणि कोण पाहुणे कलाकार कोण आले होते काय? परत आपले जे चांडाळ चौकडी मधले जे अण्णा आहेत, अण्णा लोणकर. अण्णा लोणकर पाहुणे कलाकार होते. अण्णा लोणकर त्यांच्या त्या विशिष्ट अशा प्रकारच्या छपरी मिशामुळे सगळ्यांच्या लक्षात आहेत आणि प्रसिद्ध आहेत. तेव्हा त्यांची ती जी युट्यूबला जी चालणारी मालिका आहे, किती तर तिचे सबस्क्राईब आहेत, बघणारे लोक कोटीच आहेत, एवढी मोठी प्रसिद्ध आहे. पण ती व्यक्ती येऊन त्या लावणीला दाद देतात. मग त्या कदाचित तुम्ही होता त्या लावणीला डान्स करताना, ते हे लोक सगळे बघायला होते, इतकी ती दाद दिली. ह्या चित्रपटाचं तुमच्या जे शूटिंग आहे ते कुठं झालं? हे शिरूरमध्ये. 2-3 प्रश्न एकदम विचारतो. शूटिंग कुठं झालं, कसं झालं आणि वातावरण तिथलं कसं होतं? वातावरण प्रसन्न होतं आणि सगळी म्हणजे खुश, एक नवी संधी मिळाल्या ह्या, म्हणजे मन अगदी भरून अशी सगळी कामं करत होती. मग काही नवीन असले तरी सुद्धा जरा थोडं त्यांच्यावर बर्डन होतं, परंतु ते हळू 1-2 सीन झाल्यानंतर ते आपल्या पद्धतीने करायचे. त्यात आता तुमच्या पोलीस आणि इन्स्पेक्टरची भूमिका केली, वजीर शेख म्हणून आहे बीडची, अति सुंदर भूमिका आहे त्याने केली. परत दुसरे पोलीस होते, त्यांच्याबरोबर कॉन्स्टेबलचं काम करणारे श्रीकांत विदाटे म्हणून होते. नाचा म्हणून जी भूमिका आज प्रत्येक लावणीला ते नाचाची भूमिका केल्या, काही सीनमध्ये तिची भूमिका आहे, तो म्हणजे आमचा धनंजय कवळे म्हणून आहे पुण्याचा, अतिशय सुंदर काम केले. आता त्या ढोलकी वादक. हे शूटिंग झालं कुठं? हे शूटिंग शिरूरला झालं. शिरूरला कुठं? शिरूरला समर्थ लॉन्च मंगल कार्यालय. मग त्याचे मालक तुळशीदास पांढरे यांनी त्या मंगल कार्यालयामध्ये सर्वांची कलाकारांची सोय केली आणि ते रावसाहेबांचे मित्र आहेत. म्हणजे पांढरे साहेबांनी हे लॉन्सवरती त्यांच्या कार्यालयात जे शूटिंग ते सोडणं आणि कुठं झालं काय शूटिंग? आणि दुसरं झालं की परत ते बंगला जो आहे तुम्ही दाखवलेला आहे त्या शेजार, ते बंगल्याचे मालक बघा सुभाष घावटे यांचा बंगला आहे, ते राऊत साहेबांचे मित्र आहेत. त्यांनी त्या बंगल्यामध्ये शूटिंग करायला त्यांनी परवानगी दिली. बंगला आणि हे कार्यालय असं 2 ठिकाणी शूटिंग झालं. 2 ठिकाणी. शूटिंगच्या ठिकाणी कसं काय वातावरण होतं काय? अगदी पाहिजे तसं होतं वातावरण. मंगल कार्यालयच होतं. काय लावण्याचे कार्यक्रम कसे घेतले आम्ही, दिवसाचे सीन सगळे करून घेतले 2 दिवस. काय बंगल्यातले सीन दिवसा केले, परत काय दिवसा त्या मंगल कार्यालयात लावणी ही
दिवसापेक्षा संध्याकाळी उठून दिसते लाईट तेव्हा ती संध्याकाळी घेतली. त्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत सगळ्या लावण्या म्हणजे एवढं म्हणजे तो बंगला आणि ते कार्यालय तोपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये हे सगळं शूटिंग कोण करत होतं आपले? हे आमचे त्या शूटिंग मध्ये बघा चंद्रकांत मोरे म्हणून आहेत पुण्याचे. बरं. त्यांनी ते शूटिंग सगळं केलं पूर्ण अगदी. आणि समजावून सांगून एखादा नवख्या कलाकाराला जर काय जरा थोडस एखादं वाक्य चुकलं तरी त्याला रिपीट घेऊन सांगून नंतर असे कॅमेरा त्याने फिरवला. बरं. परत यात महत्वाचे आमचे ढोलकीपट्टू म्हणून आहे रमेश खोडे काटापूरकर. हे दत्तामाडिकच्या तमाशामध्ये दत्तामाडिक पुणेकर असताना सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलंय. आजही कलावंत आहे मोठा. त्याने पूर्ण वेळ ढोलची त्या 6-7 लावण्यांना तिने वाजवली. रमेश कोल्यांचं काय काम विशेष सांगता येईल? रमेश खोडे हा कलावंत आहे मोठा. मावशीचं काम करतो. दत्तामाडिक पुणेकर यांच्या गाणी म्हणतात. आज हुबेहूब गाणी म्हणतो त्या दत्त माडिकांच्या दत्तामाडिक मला वाटतं जगतापांनी त्यांना प्रति दत्त माडिक असं दिलंय. आणि ह्या वेळेला बेल्ला महोत्सव मध्ये त्यांना पुरस्कार दिला. जीवनगौरव जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे ह्या चित्रपटामध्ये ह्याच वर्षी जीवनगौरव पुरस्कार मिळालेले रामदासजी राऊत हे निर्माता म्हणून आहे आणि रमेश कोडे हे ढोलकीपट्टू म्हणून आहे. म्हणजे बेल्ले तमाशा महोत्सव हाच त्याचा उगमस्थान आहे. उगमस्थान आहे. आता ते दुसरे एक राहिले आपले पीटी मास्तर रमेश गायकवाड म्हणून आहे. सुरेश गायकवाड म्हणून आहे. सुरेश गायकवाड यांनी पेटी वाजवण्याचं काम केलं. परत शेवटचा एक सीन आहे ज्यावेळेला पेटी मास्तर आजारी पडतो किंवा पेटी मास्तरच असतो किंवा कलाकार असतो त्या फड मालकाची किंवा कला केंद्र मालकाची तेवढी तळमळ पाहिजे की तो कलावंतांना आपल्याला साथ दिल्या आपण त्या कलावंताच्या त्याला भेटायला किंवा त्याला बघायला त्याच्या पडत्या काळातलं आपण गेलं पाहिजे. हा एक संदेश या निमित्ताने पिक्चर मधून फार सुंदर रावसाहेबांनी दाखवला. तुम्ही एकूण तुमच्या चर्चेवरून असं लक्षात येते की हा जो चित्रपट आहे हा एका बाजूला तमाशा कलावंत जे आहेत त्यांना म्हणजे त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी आणि त्यांना लोकाश्रय देण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्याच वेळेला तो व्यसनाधीन तरुणाच्या उदाहरणानं हे सिद्ध होतंय की श्रीमंत कुटुंबातल्या लोकांनी पण आपल्या मुलांच्या वरती लक्ष ठेवलं. तुमच्या हयातीतल्या पहिल्या चित्रपटामध्ये पापा तुम्ही ही छान भूमिका केली. मी तो चित्रपट पण वेबसाईटवरती बघितलेला आहे. तेव्हा अशी चित्रपटाची कामं तुम्हालाही मिळत आणि रामदासजी राऊत यांच्या वेब सिरीजचा टप्पा आहे तो वारंवार वाढत जाऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. नमस्कार.